वहिनी थांबा, खाऊ नका. दोन्ही हात असे समोर घ्या, म्हणजे बिस्किट पडताना ते कॅच करायला जमिनीवर पडलं खावं लागेल. नाही तर तुमच्यातील पहिले 4 बिस्किट करून हा वहिनी घ्या ना. सोपं आहे, काय नाही वाटतं कठीण. आयडियाने खाल्लं, जरा डोळा उडवला, नाक फिरवलं, जरा ओठ गाल फिरवले, आपणच बिस्किट खाली खाली येतं. त्यामुळे तुम्ही ते दुसरा दे, ते बिस्किट पडताना मात्र कॅच करा. नंतर थांबा थांबा, किती हवरेगिरी, भूक लागली म्हणतात कशी बघा. हा राम भाग भुगे भगनी भागो दरी फट स्वाहा. रेडी. हात बिस्किटला अजिबात लागतं का म्हणे. दोन्ही हात देवाचं देणं मागतं ना, तसं मागून घ्या. देवा माझं देणं दे बाबा, खाऊ दे खाऊ दे, भूक लागली. ते बघ कोण हसलं जोरात एवढा, क्या बात आहे. कोण आहे बघूया हसणार, भारी हसलंय. पण अवॉर्ड दिलं पाहिजे. आजी आहे का? हा आजी हसता, आजी एक मजा येईल. रेडी. तुमच्यासाठी समोर माझा कॅमेरा पण समीरकडे आहे. जर कोण सांगेल मी खाल्लं तर कॅमेऱ्यात मला कळणार आहे. तर तुमची वेळ सुरू झाली आत्ता. बघा बघा यांच्या अंगात फेफरा आला बघा ना कसं होता. हा पहिल्या वहिनी पुढे गेल्या. एक नंबर डोळा मारतो, डोळा डोळा मार, डोळा मार, डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. 2 जण पुढे गेली. चेंज बिस्किट पाठी खुर्ची द्यावा. परत ठेवा. दोघांमध्ये जुलूस आता पण 3 जण पुढे गेले. हात वर करा, हात घ्या कॅच करायला. परत 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 परत. समज दुसरा बिस्किट दे त्यांच्याकडे दे. मला प्रयत्न होणार. संधी आहे, संधी वाट बघते, संधी वाट बघतीये. ते नाही नाही म्हणलं पण खाणार नाही. होणार होणार की. एक मानाची पैठणी आहे. पैठणीचं रस चालू आहे. रेडी गावचा वर्धापन गणेश मंदिराचा 3रा होतो. त्या 3ऱ्या वर्धापन दिनी कोण बाजू मारतं हे बघणार आपण. घ्या 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 घ्या. दुसरं द्या, दुसरं द्या. नाही तुमच्या दोघांचा जुलूस आहे. खाल्लंच पाहिजे तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे. नाहीतर मग तुम्हाला 7 जणांमध्ये समाधान मानावं लागेल. घ्या 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 घ्या. दोघं 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 लवकर 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 लवकर. बाकीचे खोळंबून बसते. यांना पण द्या ना बिस्किट. हे घ्या हे घ्या हे आलं घ्या घ्या. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं आयोजित आजचा हा महिलांच्या सन्मानाचा खेळ पैठणीचा. पैठणीच्या खेळाची चुरस चालू आहे. तर मुद्दाम जाणून बुजून खूप खाली टाकतायत. या घ्या मग परत घ्या. तुमची दोघांमध्ये होईपर्यंत संपला नसेल तास पुरा करावाच लागेल. आणि 2 बिस्किट दे. आपल्या भरपूर बिस्किटामध्ये खजाना भरलेला, अख्खा बॉक्स आणला बिस्किटचा. तुम्हाला वाटलं बिस्किट संपली म्हणजे सुटलो. आज व्हिडिओ समोर चालू आहे. उद्या गावात इंस्टावरती जातील तुमचे व्हिडिओ. त्या बात आहे, काय पैसा कमवतील मुलं. दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हात समोर घ्या. बिस्किट पडलं तर कॅच करा. त्या दोघांकडे बघा. त्या संपू दे बिस्किट. बघूया रात्रभर चालू द्या काय. पण या पुढचा खेळ खूप मजेशीर रंगतदार खेळणार आहे. ज्या खेळात कळेल कोण पुढे जाणार. कोण अजून 2 खेळ खेळायचे बाकी. त्या खा खा खा. खाऊ दे का नको खाऊ दे. खाऊ दे. हा खाऊ दे. त्यांचं म्हणणं खाऊ दे. आम्ही असं कधी बघितलं ना हावरी माणसं. त्यांना बघायची इच्छा झाली. खा खा. या एकदा मंत्र म्हणा. ओम भाग भुगे भगनी भागोबी 1 पाठ 6. हा या खेळाला एक टेक्निक आहे. ती टेक्निक तुम्ही आपली गाल हलवा, डोळा हलवा, नाक फिरवा, ओठ फिरवा, जीभ मोठी बाहेर काढा. येतं बिस्किट. आलं बघा तिकडे. नाही पडलं. घ्या परत आता. जमलंय जमलंय तुम्हाला. जमलंय जमलंय जमतंय जमतंय. काढा जीभ मोठी बाहेर. वहिनी 4 नंबरच्या वहिनी मोठी जीभ बाहेर काढा. जगदंबा. हात नका बिस्किटला. एक मानाची पैठणी 32 जणांमधून आतापर्यंत 10 जणी पुढे आल्या. ज्या 10 विजेते आहेत. जीभ बाहेर काढा तरच ते बिस्किट जाईल.
हात करा तुम्ही तुम्ही हात नका जमलं जमलं हा परत पडलं द्या 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 जमते 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 बिस्किट जमते जमते ही हसणं हा आरोग्याचा उत्तम दागिना आहे आणि तुम्हाला एवढा आशीर्वाद सगळ्या लोकांचा तुमच्यामुळे एवढे सगळे लोक हसतायत त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद खूप मोठा मिळतोय. बघा समोर जिपका जिपका त्या काढ जिप बाहेर हा मोठी का हा जमलं 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 जमला 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 बघा यश लिहिलेलं असतं अपयश कुठे आपण जर मेहनत घेतली तर नक्कीच यश मिळतं. आज लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने 1995 पासून आजपर्यंत मेहनत घेतली म्हणून 31 वर्षाचा प्रवास पूर्ण करून आज लोक त्यांच्याकडे विश्वासाने येतात. याला कारण प्रयत्नात कुठेही त्या कमी पडत नाहीत म्हणून लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पाठीमागे आपण कायम राहा. त्यांचे ठेवीदार बना. तुमच्यासाठी अनेक योजना त्यांच्या त्याचाही तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि त्यांचे एक साथीदार भागीदार बना. थांबा थांबा आधीच नको त्यांना हावरी बसली म्हणणार नाही तर बाकीचे सगळ्यांबरोबर एकाच वेळी तुमची वेळ डोक्यात सुरू होते आत्ता. ते चौघ कुठे गेले समज नवीन बिस्किट नवीन बिस्किट नवीन बिस्किट नवीन बिस्किट बिस्किट लय भारी आहे. नागिन आणि नागिन यांच्यामध्ये हात नाही लावायचा बिस्किटला हात नाही लावायचा. हात 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 नाही लावायचा हात नाही लावायचा हात लाव 2-4 नंबरच्या महिने हात नाही लावायचा हात हात परत डोक्यात लक्ष आहे माझ्या समोरून. हात बिस्किटला लागता का मग नाही आता परत एक वहिनी पुढे गेलेली आहे. बिस्किटला हात अजिबात लागता का मग नाही. नाही परत 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 मी 1 नंबरला काय झालंय बघा डॉक्टरला बोलवा डोळे बंद करून डायरेक्ट जमते 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 2 झाले. अजून 2घांचा प्रवास बाकी आहे. अजून 2 एवढं सगळं धर्मधर्म पुढे आहात जराशी मेहनत घेतली डोकं लावून जर खेळलात तर नक्की तुम्ही पुढे जाणार आहात. सावकाश करा बिंदास सावकाश येणार. मगाशी ते काही कशा नाही म्हणताना खाल्लं. हे झालं पैठणीचा खेळ सगळ्या पैठणीचा खेळ आतापर्यंत 32 जणांना 4 जण पुढच्या फायनल राऊंडला गेले. याच्यातून 4 जणी अजून त्या वाद अजून एखादा बोलायचा आहे. चालू ठेवा चालेल बिस्किट जमतंय जीप केवढी मोठी जीप बाहेर काढलेली. घ्या बात आहे. जमला घ्या लावा जीप बिस्किटला घ्या. आता त्यांच्या हळू टेक्निक डोक्यात आलंय. आम्हाला जीप समजेल बिस्किट खेळ पैठणीचा खेळ सुरू नाही म्हणताना सुद्धा कसं जास्त बघितलं असेल. आता 8 जणी आपल्यासाठी पुढे आहेत. या 8 जणी पुढे आता या 8 जणांमधनं अजून तुम्ही जाऊ नका. तुम्ही दोघं आता आऊट झाले
ते पुढच्या 7 मध्ये मग अशी कोण झाल्या तुम्ही वरतीच थांबा ताई, वरतीच थांबा. तुम्हाला सुद्धा बक्षीस आहे. मस्त ती निळी पेटी दिसते भरलेली आहे, त्याच्यामध्ये लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या परीनं एक बंडल ठेवलेलं आतमध्ये नोटांचं. किती आहे ते मलाही माहित नाही, नाहीतर उद्यापासून त्यात तुम्ही साठवायला चालू करा. सोन्याची पेटी आहे. ओके, आता 8 जण. या 8 जणांसाठी मी तुमच्यातील एकीचा प्रवास थांबेल आणि सॉरी दोघींचा प्रवास थांबेल, दोघी पुढे येतील, कारण आपल्याला वेळ कमी आहे. तुम्हाला घरी जायचंय, सगळ्यांनाच घरी जायचं, तुम्हाला जेवण बनवायचं असेल, त्यामुळे कमीत कमी वेळासाठी प्रयत्न करतोय. पुढचा खेळ रंगतदार आहे. एकाच वेळी तुम्ही 4 जण खेळाल, 4मधनं दोघांचा प्रवास थांबेल. मार्च कधी येतो? 31 मार्च कधी येतो? 31 मार्च कधी येतो? 31 मार्च, मी वार नाही विचारलं, वार नको. 31 मार्च कधी येतो? 30 मार्चच्या नंतर यांचं उत्तर 30 मार्चच्या नंतर. तुमचं उत्तर कोणाचं वेगळं आहे का सगळं? 1 एप्रिलच्या अगोदर, एप्रिल फुलच्या अगोदर येतो. अजून आणखी 4 दिवसानंतर. आज तारीख किती? 28, 29, 30, 31, 3 दिवसानंतर. असं कसं झालं? अजून वेगळं उत्तर? या चौक पुढे आतापर्यंत अजून कोणाचं वेगळं उत्तर सांगू? मी सांगू उत्तर? 31 मार्च कधी येतो? येणार नाही. शाळा कधी तुझी? हे म्हणतो 31 मार्चला. तर मी म्हणतो प्रत्येक वर्षी येतो. नाही कसं? प्रत्येक वर्षी 31 मार्च येतोच ना. मग तुम्ही एकच दिवस कसं सांगताय? प्रत्येक वर्षी 31 मार्च येतो. मस्त आहे. आता महिला भगिनी खेळतायत. सौभाग्याचं लेणं असतं ते तुमचं कुंकू आहे, है ना? ते कुंकू तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं. आता फॅशन बदलली. साडी आली हिरवी, हिरवी टिकली. निळी आली, निळी टिकली. परत लावली ते आरशाला नवरा चिकटवून ठेवतात काही जणी आहेत त्या. त्यामुळे प्रत्येक मॅचिंग टिकली. तर मी सौभाग्याचं लाल टिकली ही तुमच्यासाठी सौभाग्याचं लेणं आहे. त्यामुळे लाल टिकल्या आणल्यात. या लाल टिकल्या मी तुमच्या समोर जे ठेवतोय, याच्यातली एक एक टिकली हातात घ्यायची. वेळेचं बंधन नाही, सकाळपर्यंत खेळला तरी चालेल. याच्यावरचा स्टिक काढायचा आणि आपल्या चेहऱ्यावरती सगळ्या टिकल्या चिकटवायच्या. फक्त टिकलीवर टिकली लावायची नाही, मिळेल तिकडे संपूर्ण चेहऱ्यावर टिकल्या लावा. कांजणे कसे येतात ना ते कळतील आता. बाकी याला सांगितलं असतं असं काहीतरी ओबडधोबड काय पण पेहराव वगैरे केला नसता. आता जवळपास फायनलसाठी पोहोचलेले आहेत आणि पैठणीच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे आत्ताच सांगा. समज इकडनं त्या पलीकडे ज्या उड्या मारा म्हटल्या की इकडून वरती या खालती तरी उड्या मारतील, कारण पैठणी मानाची आहे. आणि ती पैठणी कोणाची आहे? लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची पैठणी आहे. मग त्याला वजन सुद्धा तेवढंच आहे, कारण 31 वर्षांची परंपरा. आणि 31 वर्षांच्या परंपरे हा खेळ पैठणीचा तुमच्यासाठी आज खास या रेडी गावामध्ये आयोजित केलाय. कारण रेडी गावातल्या महिलांचा उत्साह इथे आल्यावरच समजला. तसं तर थोडंसं देवळाकडे सगळे गेल्यामुळे थोडीफार संख्या कमी होती, पण होते त्यात उत्स्फूर्त तुमची रेडीगावची शान होती. आता बघूया ती पैठण गणपतीकडे जाते की पार्वतीकडे जाते हे बघायचं. या टिकल्या तुम्ही वाटून घेतल्या म्हणून तुमच्या झाल्या नाहीयेत, तुमच्या समोरच्या संपल्या, दुसऱ्याच्या ओढून घेऊ शकता. जास्तीत जास्त टिकल्या ज्यांच्या चेहऱ्यावरती असतील त्या या खेळात टिकल्या. रेडी? एक टिकली, टिकलीवर टिकली असेल तर काउंटिंगला घेणार नाही. अशा कुठेही पुन्हा नाकावर, डोळ्यावर, कुठे कसे लावा, पण ते चेहऱ्यावरती संपूर्ण ते टिकल्या लागल्या पाहिजे. तर तुमची वेळ सुरू होते आता. स्टार्ट. करतायत या सगळ्या बहिणी. तुम्ही काही बोला, कोणते व्हिडिओ करा, आम्ही नाही लाजणार, आम्ही नाही काय तिचं करणार, पण आम्ही मानाची पैठणी जिंकणार म्हणजे जिंकणार. तुम्ही खुर्च्या घेऊन बसता चालेल, तोपर्यंत खुर्च्या घेऊन बसा, उभं राहून जमा तुम्ही. आतापर्यंत तुम्ही यांच्यात आहे ना. तुमच्यासाठी आणखी तोपर्यंत साधा प्रश्न विचारतोय, विशेष करून मुलांसाठी प्रश्न आहे, सगळ्या मुलांसाठी. मला सांगा, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कोण आहेत?
या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कोण आहेत? ज्या एक महिला आहेत, कर्तबगार महिला आहेत. परवा आमच्या कुडाळमध्ये सिंधू सरसचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये त्यांनी आपली अंगातील कलाही दाखवली. कथक विशारद आहेत त्या, आणि एका ग्रुपबरोबर त्यांनी कलेक्टर असून सुद्धा नृत्य सादर केलं होतं. अशा या जिल्ह्याच्या कर्तबगार महिला कलेक्टर कोण आहे? माननीय श्रीमती तृप्ती धोडमिसे. क्या बात है. हे जनरल नॉलेज साठी, कारण बऱ्याच मुलांना कलेक्टर कोण हे माहिती नाही. मग अशी सगळं छत्रपती शिवाजी महाराज विचारले, लगेच धावत आले होते. काही प्रश्न आले धावत सगळे, पण आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोंडमिसे मॅडम आहेत, आणि हे उत्तर हिने अचूक, तुला कोणी सांगितलं उत्तर हे? तुला माहिती होतं? क्या बात आहे. या मॅडम, आता तुमच्या असलेल्या महिलांचा कर्तृत्वाचा सन्मान आहे, आणि त्या सन्मानार्थ आपण यांचं या ठिकाणी कौतुक करूया. असो, मी त्या विजेत्या बहिणी आहेत त्यातल्या एका बहिणीला सांगतो, या कोणी पण या. महिलांच्या हस्ते महिलांचा सन्मान होणं उचित होईल. तुमच्यासाठी महिलांच्या सन्मानार्थ आज लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने तुमच्यासाठी या पैठणीच्या खेळाचं आवाहन केलेलं आहे, आयोजन केलं, आणि अचूक उत्तर दिले. एक कर्तबगार महिला आपल्या जिल्ह्याच्या प्रमुखपदी बसलेली आहे, जिल्हाधिकारीपदी आहे. आणि तुमच्यासाठी पुढचा आणखी एक प्रश्न, कारण आज प्रीती शाळा आपल्या जिल्हा परिषद बसले, त्यामुळे त्याच्याशी निगडीत प्रश्न गरजेचा आहे. तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? कोण सांगताय? नाही माहिती? हे गुगल सर्च सुरू झालं बघा लगेच, काही त्याचे मोबाईल हातात पडलेत. सांगा सांगा, या या, कोणी या. या जिल्ह्याचे मुख्य, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? नाही, टाइम नाही, रात्रभर किती वेळ ठेवले, त्यांचा चेहरा रंगेपर्यंत नाही. भरपूर आपल्याकडे मोठा स्टॉक आहे. काय तुम्ही काय सांगताय उत्तर? रवींद्र खेबोडकर. रवींद्र खेबोडकर साहेब आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, असं यांनी उत्तर दिलं. मगापासून त्या स्टेजवरती किती वेळ येत आहेत, प्रत्येक उत्तर चुकतच होतं, आणि आता सुद्धा हे उत्तर चुकीचं नाहीये. उत्तर अगदी बरोबर दिलंय, आणि या सन्मानार्थ या बहिणींना विनंती, आपल्या हस्ते हा सन्मान त्यांनी मगाशी दिला ना, आता तुम्ही एक द्या ना. तुम्ही दिला, हा, यांचा सन्मान तुम्ही करा. महिलांनी महिलांचा सन्मान करतात, तोपर्यंत महिला इथे आपल्या टिकल्या सांभाळतायत. अजून 2 खेळ होतील. या 2 खेळांमध्ये, या खेळाच्या नंतर पुढच्या खेळाचं तुम्ही मनसोक्त हसणार आहात, आणि त्याच्या पुढच्या फायनलच्या खेळामध्ये सुद्धा तुम्ही मनसोक्त हसणार आहात, कारण हसणं हा आरोग्याचा एक उत्तम दागिना आहे. हसल्याने आपल्या डोक्याचं सगळं टेन्शन जातं, बॉडीचं सर्क्युलेशन होतं, त्याच्यामुळे चेहरा टवटवीत खेळता राहतो. अजून माझ्याकडे स्पॉटलाइट बाकी आहेत, यांच्या टिकल्या लावून झाल्या, अजून टिकल्या इकडे पण शिल्लक आहेत. उचला कुठल्या हव्या त्या कोणाचे उचलू शकता, असं काय त्यांच्या नावावर केलं नाही कोणाचं काय. बघा यांचे चेहरे कसे झाले. एरवी यांनी असं काहीच केलं नसतं, आणि निकाल सर्वस्वी आपल्या नजरेसमोर आहे. मी कुणाची ओळख ना पाळख, मला कोणी सांगितलं असेल माझा नंबर काढून दे, यात मी काहीच करू शकत नाही, कारण खेळ त्यांनी खेळायचा आहे, आणि त्याच्यावरतीच त्यांचं विजेतेपद अवलंबून आहे. असंच आपल्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आहे. कुणालाही आपलं करत नाही, सर्वांना समान हक्क, समान न्याय. जसा तुमच्या ठेवी तसं त्याचं व्याज, आणि त्याप्रमाणे त्यांची गॅरंटी. एकदा लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी जोरदार टाळ्यांची दाद अपेक्षित करतो. आणि तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे साधा सोपा. मग अशी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न सुरुवातीला विचारला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? तर शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरी गडावरती शिवबाचा जन्म झाला होता. त्या शिवबाचा राज्याभिषेक कुठे झाला? पुढचा प्रश्न, शिवबाचा राज्याभिषेक कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावरती ते बाळ जन्माला आलं. शिवनेरी किल्ल्यावरचं शिव नाव घेतलं आणि शिवबा हे नाव ठेवलं. त्या शिवबाचा राज्याभिषेक कुठे झाला? रायगड किल्ल्यावर. रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड किल्ला. रायगड काय जिल्हा? किल्ला. रायगड किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असं तुमचं म्हणणं आहे. खरंच ना,
घाटमाथ्यावरती लोक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पुण्यामध्ये शिवनेरी गडावरती जन्माला आले. पण आपण एक मालवणी माणूस, कोकणी माणूस म्हणून अभिमानाने सांगतो की त्याच शिवराचा आपल्या या कोकणच्या भूमीत किल्ले रायगडावरती राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज ही पदवी त्यांच्या पदवी आली आणि त्यांनी काय केलं? हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी कधी आजकालच्या या मुलांसारखे खेळ न केले होते. जे काही 5-50 पावळे मिळतील, मुलं मिळतील खेळण्यासाठी, त्यांच्यासोबत लटोपटूची लढाई गनिमी काबे केले. एकापेक्षा एकामध्ये गड किल्ले काबीज केले. जसं की तोरणा किल्ला जिंकून त्यांनी तोरणा स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वतःच्या बोटाचं रक्त सांडलं आणि या महाराष्ट्रावरती स्वतःचं एक आधिपत्य अधिराज्य निर्माण केलं आणि गुण्या गोविंदानं महाराष्ट्र नांदू लागला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि तुम्ही उत्तर बरोबर दिलं. कोकणवासियांचा अभिमान म्हणून हा सन्मान मॅडम तुमच्या हस्ते आता एक सन्मान करूया. किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगडाचा शिवराय नावात किती भाव आहे बघा. शिवनेरी गडाचा शिव आणि रायगडाचा राय घेतला आणि शिवराय हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अस्तित्वात आला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. झाले? संपले म्हणजे चेहरे बघ कसे यांचे मस्त दिसत आहेत ना. असे ठेवूया ना, घरी ओळखतील ना. मंदिर जाताना बरी गेली, चेहऱ्यावर कोणी गोळ्या मारल्या छोट्या छोट्या म्हणतील परत की. तर असू दे. आता पाठचे या 5 जणी या आणि मला मोजून सांगा कोणाच्या चेहऱ्यावर किती आहेत, कोणाच्या चेहऱ्यावर कमी आहेत. त्याप्रमाणे हा निकाल आपल्या निर्माण करतोय. एक आण वस्तू किती बाकी आहेत संपले. चला शेवटचा प्रश्न होता. आपले स्पॉट प्राइस संपले तरी सुद्धा तुमच्यासाठी या खेळाच्या शेवटी एक प्रश्न असेल आणखी आणि त्याच्यात तुम्हाला 1000चं बक्षीस आहे. आता याच्या पुढच्या खेळामध्ये जर तुम्ही हसला नाहीत, जो कोणी हसणार नाही त्यांच्यासाठी माझ्याकडनं 1000 रुपये असतील. जो कोणी हसणार नाही पुढच्या दोन्ही खेळात त्यांना माझ्याकडनं रोख 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पण कोणी हसता कामा नये. जो कोणी हसणार नाही त्याला माझ्याकडनं रोख 1000 रुपये. मला चेहरे बघायचे, कुठला चेहरा हसत नाही. तर आजपर्यंत माझे पैसे कधी गेलेच नाही. कारण तो खेळच तसा आहे की बसल्या जागेवरती दुसऱ्याच्या मारून मारून लोक हसतात. असे पुढचे 2 खेळ आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते खेळ आवडतील. खेळाच्या शेवटी जाताना काही ना काहीतरी आठवणीत राहिलं पाहिजे आणि ती आठवण तुम्हाला पुढच्या खेळामध्ये दिसणार आहे. साईडला आजूबाजूच लागले पाहिजे. तुम्ही एकावर एक लावताय. हा लागली केसात गेली. हा असू दे. एक नंबरच्या वहिनी बरा चेहरा सजवून घेतलाय. नाही म्हणताना चेहऱ्याचा मिळेल तो भाग वापरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात बहिणी. काही निकाल आपल्या नजरेसमोर आहे. एकंदर सगळं पाहता टिकल्या कुठे कमी आहेत हे आपल्या दिसण्यात येतच आहे. अनिता तोंडावर हात फिरवू नको, लावलेलं पडता येते. खरं तर अजून महिला भगिनी असतात खेळामध्ये तर खरी रंगत आणखी वाढली असते. मग ते जे खेळ खूप मोठे असले की घेता येतात, आणखी त्या खेळामध्ये मजा असते. आणि समोरून जेव्हा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स सगळं असतो तेव्हा खरी मजा येते. खरंच तुम्ही बसल्या जागी एकदा जोरदार टाळ्यांची दाद अपेक्षित करतोय. कारण कलावंत कुठलाही असो टाळ्यांचा भुकेलेला असतो. जेवढी टाळी वाजते तेवढा त्यांचा उत्साह वाढतो. त्यामुळे त्यांना कळतं की आपल्या समोर बघायला कोणतरी आहेत. काय होतं ते आपल्या भूमिकेत तल्लीन आहे. तर एक जरी टिकली चुकली समोर बघेपर्यंत मार्क्स कमी होतील आणि आपण स्पर्धेतून बाद होऊ शकतो. पण तुमचा उत्साह, जो टाळ्यांचा उत्साह त्यांना द्याल त्या उत्साहात त्या आपल्यासोबत आणखी चांगलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतील. निकाल आपल्या नजरेसमोर दिसतोय. जे आता पाठीमागच्या 5 जणी आहेत त्यांनी यांच्या मागे येऊन थांबा आणि मला सांगा मोजून कोणाकडे किती आहेत ते. सगळ्यात कमी गुणसंख्या असेल त्यांचा प्रवास या खेळ इथेच थांबेल. तर या 5 जणी या ना, 5 जणी या. कोणी या, तुम्ही 5 जणी या.
जरा थांबा, आहेत समोर ते होऊ दे. झालं आता कचरा राहिला फक्त. हाय हाय किती लक्ष आहे बघा. लोकमान्याच्या ठेवीदार आहेत का? ठेवी घ्या, लक्ष बरं त्यांचा. कमी पडायला देणार नाही ठेवी अजिबात. समोसा खाल्ला? नाही खायचा बाकी आहे. बॉक्स घेऊ नको. कुठे गेला मयूर? समोसा गेला मयूर. हे सोबतच नाही काय अजून. पुरेपूर वापर करून घेतो. बघा यांचे चेहरे. असे चेहरे तुम्ही कधी बघितले होते? असं त्यांनी कधी केलं असतं? नाही बघितलं ना. त्यांनी बघल्या काय सर पार्लर मध्ये कामाला होते का तू? तिकडे बघायला येते. चला पुरे राहू द्या आता. चला या मोजाला घ्या. निकाल आपल्या नजरेसमोर आहेत. तर चुरस या दोघांमध्ये होती दिसतंय सर. ते सांगा मोजून. 25 या दोघांमध्येच निकाल आहे. आता एकाच वेळी 6 जणी खेळणार आहेत आणि त्याच्यातील 3 विजेते निवडून त्यांना घेऊन जाणार फायनल साठी. आता 6 जणी पुढचा खेळ खेळायला सज्ज करतोय. त्यांचीही मांडणी आपण इथे करून घेऊया. मला तर निकाल सांग किती होते? 17. त्यामुळे निकाल आपल्या नजरेसमोर आहे. 17 ही गुणसंख्या बहिणी कमी असते. तुमचा प्रवास या खेळ इथेच थांबतोय. 17 ही गुणसंख्या कमी होती. त्यामुळे आतापर्यंत मगाच्या 2 आणि आताच्या 2. मगाच्या 2 कोण होत्या? या एक होत्या आणि त्या 2 आणि आता तुम्ही या 2. बाकी तुम्ही इकडे या. त्यांचा थांबला प्रवास. या आतापर्यंत 10 जणींमधून 4 जण आपल्या समोर आहेत आणि आता 6 जणी आपल्या सोबत आहेत. याच्यातील 3घींचा प्रवास मी थांबवणार आहे. मला खुर्च्या गेल्या परत द्या. 6 खुर्च्या मला या खेळासाठी हव्यात.